शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत सोलापूर जिल्ह्यातील 16,300हून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत। कडक निकषांमुळे जिल्ह्यातील अवघ्या 6,919 शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर वारणा नदीवरील शेती पंपांना पाणी उपसा बंदी लागू केल्याने दानोडी शेतकऱ्यांचा तीव्र संताप उसळला आहे। संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल 2 तास रोखून धरत आपला निषेध नोंदवला। कोल्हापुरात बोगस बिगर शेती म्हणजेच NA ऑर्डर वापरून शेकडो जमिनींचे खरेदी व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे। पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील 65,50,000 जनावरांसाठी चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। विभागातील पशूंना दरमहा तब्बल 7 लाख मेट्रिक टन चाऱ्यांची गरज असून प्रशासनाची आता कसोटी लागणार आहे। पुणे जिल्ह्यात धरणामधील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत 10.9 TMCची घट झाली आहे। पाणी संकट पाहता जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करत नद्यांमधील अवैध उपसा व मोटारींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेला शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। वर्षभरात जलस्रोतांमधून तब्बल 11,24,000 घटमीटर गाळ उपसून शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि धरणांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे। पावसाळा तोंडावर आला तरी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मातोश्री पानंद रस्ते योजनेची कामे 1.5 महिन्यांपासून रखडली आहेत। निधी अभावी यंदाच्या भर पावसाळ्यातही श्रीरामपुराच्या शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट धरावी लागणार आहे। यंदा सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 269 गावांना पुराचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाने अक्कलकोट, माळशिर, मोहोळसह 6 तालुक्यात व्यापक तयारी सुरू केली असून 3 नव्या रेस्क्यू बोटांची मागणी केली आहे। जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सूनने जोर पकडलेला नाही। सध्या सरासरीच्या तुलनेत तब्बल 78.60% कमी पाऊस झाला आहे। कोकण, नाशिकसह विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागात खरीप पेरण्या रखडल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनचे दर तब्बल 7,000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत। हंगामात दर कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकल्याने या दरवाढीचा थेट फायदा व्यापाऱ्यांनाच होत आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने व्याज वसुली केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। 10 कोटींच्या या कथित गैरव्यवहाराची सहकार विभागाने दखल घेतली असून बँकेवर तातडीने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत। गिरणा धरणातून केवळ पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तन भडगाव, अरंडोल आणि जळगावकडे झेपावले आहे। या पाण्याची चोरी रोखण्यासाठी 39 जणांचे विशेष पथक आणि पोलीस अलर्ट मोडवर असून नदीपात्रातील अवैध विद्युत मोटारी थेट जप्त केल्या जाणार आहेत। राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून ते अत्यंत वादळी ठरण्याचे चिन्हे आहेत। राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, तीव्र पाणीटंचाई आणि विरोधकांकडून केली जाणारी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी यावरून सभागृह गाजणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कडक निकषांमुळे सांगली जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांचे सदस्य अपात्र ठरले आहेत। इतकेच नाही तर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील तब्बल 13,332 कर्मचाऱ्यांनाही या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे। लोणी येथील प्रवरा कृषी महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील 10 गावांमधील 150 शेतकऱ्यांच्या जमिनीची मोफत मृद आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळून खत व्यवस्थापनासाठी मोफत मार्गदर्शन लाभणार आहे।
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच RTE प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही राज्यभरात तब्बल 9,992 जागा अजूनही रिक्त राहिल्या आहेत. कागदपत्रांची अपूर्णता आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हजारो जागा रिक्त राहिल्यास समोर आले आहे. कृषी विभागाने मान्सून पूर्ण सक्रिय झाल्यावरच पेरणी करण्याचे आवाहन केले असतानाही जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाईघाई तब्बल 54,885 हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे. पाऊस लांबल्यास आता कापूस उत्पादकांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवू शकते. कोकण रेल्वे आता केवळ रेल्वे ऑपरेटर न राहता राष्ट्रीय स्तरावरील मोठी पायाभूत सुविधा व्यवस्थापन संस्था म्हणून उदयास आली आहे. सध्या रेल्वे कनेक्टिव्हिटी, बोगदे आणि विद्युतीकरणासह तब्बल 22,537 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पाची कामे कोकण रेल्वे मार्फत सुरू आहेत. परभणी शहरात शनिवारी पहाटेपासून छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील ATSच्या पथकांनी दाखल होत मोठी कारवाई केली आहे. शहरातील झार रोड, मुमताज कॉलनी, जवाहर कॉलनीसह तब्बल 15हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे. भीषण उन्हाळा आणि उकाड्याचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. खंडित झालेला मान्सून पुढील प्रवासासाठी सज्ज झाला असून 23 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपले योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.